श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। प्रिय स्वामी भक्तांनो, हा संदेश जर तुम्ही शेवटपर्यंत ऐकला तर तुमच्या जीवनात एक नवीन संधी स्वामी देत आहेत, ते स्वीकार करण्यासाठी तुम्ही सज्ज असावे। तुमच्यासाठी खूप काही आनंद आणि आनंददायक परिवर्तन येत आहे, ते स्वीकार करण्यासाठी तुम्ही सज्ज असाल तर वैस म्हणून कमेंट करायला विसरू नका। स्वामी म्हणतात, बाळा, आजचा दिवस तुझ्यासाठी खूप काही मंगल कार्य आहे। तुझ्यासाठी माझे आशीर्वाद तुझ्या जीवनात एक नवीन संधी देत आहेत, त्यामुळे तुझे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार केले जात आहे। बाळा, तुझ्या मुलाबाळाची खूप काही काळजी करू नकोस, कारण मी त्याच्याकडे कृपादृष्टीने पाहत आहे। त्याच्यासाठी खूप मोठी परिवर्तनाची संधी चालून येत आहे। बाळा, निश्चित राह, ते त्याच्या मार्गाने योग्य ते प्रगती करत पुढे जाणार आहे। जेव्हा तुम्ही हे आशीर्वाद माझ्याकडे मागू इच्छिता तेव्हा निश्चित राहा, कारण देवाचे कार्य तुमच्यासाठी आणि तुमच्या सहकुटुंबासाठी सुरू आहे। विसरू नका, देवाने तुमच्यासाठी जे काही योजले आहे आता ते परिवर्तन होऊन तुम्हाला चमत्काराच्या रूपात प्राप्त होणार आहे। ती संधी प्राप्त करण्यासाठी होय स्वामी, मी तत्पर आहे अशी कमेंट करायला विसरू नका। स्वामीचे आशीर्वाद तुमच्यासाठी अत्यंत कल्याणकारी आहे। तुम्ही जेव्हा तुमच्या मुलाबाळासाठी आणि स्वतःच्या कुटुंबासाठी प्रार्थना करता तेव्हा देव तुमची प्रार्थना ऐकत आहे, हे विसरू नका, आणि तुमच्या दिशेने ते आशीर्वाद पाठवत आहे, हे मनापासून स्वीकार करा। जो कोणी हे आशीर्वाद स्वीकार करेल त्याला ते चमत्कार नक्कीच अनुभवता येतील। जर तुम्ही ते स्वामीचे चमत्काराचे अनुभव करायला तयार असाल, सज्ज असाल तर होय, मी ते स्वीकार करतो अशी कमेंट करायला विसरू नका। स्वामी देव निरंतर तुमच्या कल्पनेच्याही पलीकडे काहीतरी तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात देऊ इच्छितात। देवाची आज्ञा निश्चित माना की तुमचे कल्याण होणार आहे। ज्या गोष्टीसाठी आज उशीर लागत आहे त्या गोष्टी उद्या नक्कीच होतील, आणि त्याही चांगल्या तऱ्हेने पूर्ण होतील, यावर विश्वास ठेवा। देव तुमच्या दिशेने तेच पाठवू इच्छितात। त्यात तुमचे कल्याण आहे, त्यात तुमची प्रगती आहे, त्यात तुमचा आनंद आहे। स्वामी म्हणतात, बाळा, बरे केले, या संदेशाला टाळले नाहीस। तुझ्याकडे खूप सुख, समृद्धी, आनंद आणि प्रगतीचा दिवस येणार आहे। तुझ्यासाठी माझी प्रार्थना करत आहेस की मी ऐकत आहे। मनोभावे केलेली प्रार्थना कधीही वाया जात नाही, कधीही दुर्लक्षित केली जात नाही, हे ध्यानात धर, कारण देव तुमच्या प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला होकार आरती देण्यासाठी आज तुमच्या पुढे माऊली रूपात आलो आहे। तुम्ही जर लक्षपूर्वक हा संदेश ऐकला तर तुमच्या जीवनात परिवर्तनाची संधी तुम्हाला प्राप्त होईल। स्वामी म्हणतात, बाळा, तू जर या संदेशापर्यंत आला आहेस तर तू आमचा प्रिय आणि भाग्यशाली बाळ, कारण मी तुझी निवड स्वतःहून या संदेश ऐकण्यासाठी केले आहे। तेव्हा निश्चित मनाने, एकाग्र मनाने हा संदेश शेवटपर्यंत ऐक। स्वामी म्हणतात, बाळा, या संदेशाच्या उद्देशाने तुझ्या जीवनातील एक नवीन अध्याय तो प्रवेश करणार आहे। बाळा, हा प्रवेश तुझ्यासाठी मी निर्माण केला आहे। माझ्या आशीर्वादाने तू आता अशा हंगामात प्रवेश करणार आहे जिथे तुला जे हवे असलेले आशीर्वाद प्राप्त होणार आहेत। तुझ्या मार्गातून ते काटे आता फुलाच्या स्वरूपात तुझ्या पुढे येतील, तुझ्या मार्गात येतील। अनेक अडचणी, अडथळे दूर करून देवाने तुझा मार्ग मोकळा केला आहे। त्या मार्गावर चालताना तुला अनेक नवीन संधी प्राप्त होणार आहे। तुमच्या इच्छा अगदी सहजरित्या तुम्हाला प्राप्त होणार आहे, आणि त्यातून मिळणारा आनंद देखील तुम्हाला प्राप्त होणार आहे। तुम्ही आणि तुमचे सहकुटुंब त्या आनंदाचा उपभोग घेणार आहात। तुम्ही मागील काळात जे काही चांगले कर्म केले आहे त्याचे प्रतिफळ भेटण्याची आता ही अवस्था सुरू आहे। देव म्हणतात, बाळा, काळजी करू नको, माझे आशीर्वाद निरंतर तुझ्या कल्याणासाठी येत आहेत। स्वामी म्हणतात, उगाच पितोसी बाई हे पळू दे, जवळ उभी स्वामी शक्ती कळू दे। जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्याचा। स्वामीचा हा उपदेश तुमचे कल्याण करण्यासाठी आहे। तुमच्यातील ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहे त्या नष्ट करणारे आहे। स्वामी म्हणतात, बाळा, घाबरू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे। पुढे चालत राहा,
कर्मांना घाबरू नको, चुकीच्या मार्गाने जाऊ नको. फार मोठे यश तुला प्राप्त होणार आहे. पुढील काळात ती संधी तुला प्राप्त होणार आहे. त्यामुळे तुझे भाग्य उदय होणार आहे. तुम्ही त्या गोष्टीची, त्या आशीर्वादाची वाट पाहत असाल तर होय मी ते स्वीकार करतो असे कमेंट करा आणि दावा करा की हे सर्व आशीर्वाद मी स्वीकार करतो आणि मी त्यासाठी सज्ज आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, बाळा, कधी कधी मनुष्य घाबरतात काही गोष्टींना, खूप काही अडचणींना. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. त्या दिवशी मनावर विजय मिळवाल, त्या दिवशी मार्ग निघेल. तू स्वामी म्हणतात, बाळा, तू कोणाला फसवण्याचा विचार देखील करू नको. मी तुझी फसवणूक होऊ देणार नाही. बाळा, साध्य करणे कितीही कठीण असले तरी ते लक्षपूर्वक कर, कारण मी सतत तुझ्या सोबत आहे. माझा हात मी तुझ्या हातात देऊन तुला पुढे नेत आहे. तुझ्या त्या ध्येयापर्यंत मी तुला साथ देणार आहे. अगदी ते प्राप्त होईपर्यंत मी तुझ्या सोबत आहे. तेव्हा स्वामी म्हणतात, बाळा, तुला माहीत आहे की तुझा देव समर्थ आहे. मी तुला चुकीच्या मार्गाने कधीही वळू देणार नाही. कितीही तुझ्या पुढे कोणीही प्रलोभने दाखवले तरी मी तुला त्या मार्गाने जाऊ देणार नाही, कारण मी तुझ्यासाठी असा मार्ग तयार करत आहे. त्यावर तुला चालता चालता कमी कष्टाने ते सर्व काही प्राप्त होणार आहे. बाळा, कष्टांना घाबरू नकोस, कारण हे कष्ट हे तुम्ही सिद्ध केलं तर तुम्हाला तो मोठा विजय प्राप्त होणार आहे. तेव्हा निश्चितपणे त्या मार्गावर चालण्याची तयारी दाखवा. एक पाऊल पुढे टाका, सर्व काही मंगल होणार आहे. तुमच्या आयुष्यात तुम्ही ज्या गोष्टी आकर्षित करू इच्छिता ते सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल. जर तुम्ही माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवता, माझ्या शक्तीवर संपूर्ण विश्वास ठेवता, तर एकही क्षण न वाया घालवता देवाचे स्मरण करा आणि तुमच्या कार्यात अधिक मन लावा. स्वामी म्हणतात, अरे बाळा, जिथे माझे नाव घेतल्या जाते तिथे मी सतत आहे. माझे वास्तव्य तिथे सतत आहे. तुम्ही नाव घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. जो बाळ माझा नित्य नेमाने नामस्मरणात राहील त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेन. स्वामी म्हणतात, तू कर्म करत जायची अपेक्षा न करता, अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या त्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे बाळा, कारण तुझा देव समर्थ आहे. स्वामी म्हणतात, असे अडथळे आणणारे तुमच्या जीवनात कितीही लोक येतील, ते तुमच्या कार्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील, तुम्हाला हरवण्याचा प्रयत्न करतील, कारण तुम्ही त्या मोठ्या ध्येयासाठी बनला आहात बाळा. तुम्ही मोठ्या विजयासाठी तयार केल्या जात आहेत. फक्त विश्वासाने एक पाऊल पुढे टाका, सर्व काही मंगल होणार आहे. स्वामी म्हणतात, विचारावर लक्ष ठेवा, त्याचे शब्द होतात आणि शब्दावर लक्ष ठेवा, त्याच्या कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवा, त्या सबबी बनतात आणि सबबीवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र घडते. चरित्रावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडते. जर तुम्ही या मताशी सहमत असाल तर होय मी सहमत आहे अशी कमेंट करायला विसरू नका. स्वामी म्हणतात, बाळा, मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही बाळा. मी तुझ्यासाठी कार्य करत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, आजचा दिवस तुझ्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे. उपवास हा नेहमी अन्नाचा करावा, कधी कधी वाईट विचाराचाही करावा, कधीतरी उपवास अहंकाराचा करावा, कधी उपवास मीपणाचाही करावा, तर कधी देवाच्या नावात राहून दिवस घालवावा. बाळा, जर तुम्ही या मताशी सहमत असाल तर होय म्हणून टाईप करा. व स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या भाग्यात तुला असे नाते प्राप्त झाले आहे जे तुम्ही सतत काळजी करता. त्या काळजी तुमच्यासाठी प्रेम, आपुलकी, जिव्हाळा आणि असं म्हणतात की काळजी करणारी माणसे मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहे हे समजायला जास्त भाग्य लागतं. बाळा, माझी कृपादृष्टी तुझ्यावर असल्याने तुझे ते नाते अधिक घट्ट होईल. तुमच्यात ते खूप काही आनंदाचे आणि खूप काही सुसंवाद घडतील आणि तुमच्यात अधिक प्रेम वाढेल. माझा आशीर्वाद
निरंतर तुझ्यासाठी कल्याणकारक आहे। तुमच्या जीवनातील तुमच्या कष्टातील ते सर्व काही दिवस जे चुकीचे आहेत ते पुसून टाकून त्या जागी देव आशीर्वाद भरत आहेत। जर तुम्ही ते आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी सज्ज असाल तर या रात्रीतून तुम्हाला ते चमत्कारच्या रूपात प्राप्त होतील। स्वामी म्हणतात, बाळा तू कर मत फिकर, जो हुआ नहीं मैं करूंगा वो जो तू सोचा नहीं। स्वामी म्हणतात, आजचा दिवस तुझ्यासाठी मंगल कार्य आणि लाभदायी आहे। तुझे काही इच्छा करशील ते पूर्ण होताना तुला काही संकेत प्राप्त होते। हे संकेत मीच तुला देत आहे, विसरू नको। आज तुझ्या इथून सगळे काही संकट बाहेर निघून जातील आणि घरात मंगलच मंगल होईल। स्वामी म्हणतात, बाळा तुझ्या जीवनातून ते कष्ट क्लेश अंधेरी रात्र दूर करण्यासाठी हा संदेश तुला देत आहे। उद्या जेव्हा तू उठशील तेव्हा तुझ्यासाठी एक आर्थिक चमत्कार प्राप्त होणार आहे। तो तुमच्या जीवनातील अनेक अडचणी दूर करून आणि तुम्हाला सुख समृद्धी प्रदान करणार आहे आणि त्यात भरभराटीचा आशीर्वाद मी तुम्हाला देत आहे। बाळा चिंता करू नकोस, माझे आशीर्वाद निरंतर तुझ्या दिशेने येऊन तुझे कल्याण करणारे आहे। ज्यांनी कोणी आत्तापर्यंत खूप काही कष्ट सहन केले आहे त्याचे कष्टाचे दिवस या रात्रीतून संपणारे आशीर्वाद स्वामी त्यांना प्रदान करत आहे। जर तुम्ही हे आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी दावा करत असाल तर होय म्हणून टाईप करा, कारण देव तुमच्या दिशेने ते आशीर्वाद नक्कीच पाठवतील यावर विश्वास ठेवा। जर तुम्ही ती प्रार्थना केली आहे, स्वामी राया माझ्या जीवनातून संकट हरण करा आणि माझ्या दुर्दैवाला सुखात परिवर्तन करा, मी निरंतर चांगले कर्म करत राहील। माझ्या चुकासाठी मी आज तुमची मनोभावे प्रार्थना करतो की मला त्यातून माफी द्या आणि त्यातून मला ते योग्य मार्ग दाखवावे अशी विनंती करा आणि प्रार्थना करा की देवा माझे मंगल करा, माझे जीवन सुखपूर्वक आनंददायक करा। जेव्हा तुम्ही मनापासून ही प्रार्थना देवाला कराल तेव्हा देव तुमची प्रार्थना ऐकतील यावर विश्वास ठेवा आणि तुमच्या दिशेने अनेक चमत्कार घडू लागतील यावर देखील विश्वास ठेवा, कारण देवाची दिव्य ऊर्जा सतत प्रमाणे होत आहे। तेव्हा देवाची दिव्य दृष्टी तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आहे। तेव्हा तुमचे मंगलच मंगल होणार आहे, तुमचे शुभ होणार आहे। या संधीला प्रेमपूर्वक श्रद्धेपूर्वक ऐकले आहे त्याचे स्वामी देव सर्व काही कल्याण करून त्याच्या इच्छा लवकरच पूर्ण करून त्याच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंदाचा मार्ग दाखवू ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो। हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। मित्रांनो, आपल्या भक्तिमय चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा, म्हणजे दररोज नवनवीन भक्तिमय व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटेल। आणि कमेंटमध्ये स्वामी नामाचा जयघोष घालायला विसरू नका। स्वामी आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना।